JSW कंपनी विरोधात ग्रामपंचायत कारावच्या सरपंच सदस्यांचे आमरण उपोषण। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना स्थानिक JSW स्टील कंपनीने सामावून घेतलेले नाही। याशिवाय कंपनीने खाडीमध्ये टाकलेले पाईप काढून टाकावे व नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेला अतिक्रमण दूर करावा। तसेच ग्रामपंचायत हद्द खार कारावी सर्वे नंबर 93 खार माचोळा सर्वे नंबर 94 हे कंपनीने खाली करून द्यावे। तसेच ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वे नंबर मध्ये चालू असलेल्या ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन, अधिकृत बांधकाम याबाबत घेतलेले ना हरकत परवानगी ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर कराव्यात। या मागण्यांसाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी JSW कंपनीच्या कारावी येथील गेट समोर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ हे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती सरपंच मानसी मंगेश पाटील व सर्व सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। ग्रामपंचायत कारावच्या हद्दीत डिप्लोमा, डिग्री व ITI पूर्ण झालेले विद्यार्थी असतानाही गेले 1.5 वर्ष कंपनीकडे स्थानिक नोकर भरती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांची यादी दिली। मात्र प्रत्येक वेळी कंपनीने टाळाटाळ केली आहे। मात्र स्थानिकाव्यतिरिक्त इतर तालुक्यातील व राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे नोकर भरती होत आहे। असे असताना कंपनीने स्थानिकांची भरती करावी तर येथील स्थानिक तरुण बेल्हारी येथे जाणार नाहीत व ते इथेच ते नोकरी करतील आदी मागण्यांसाठी काराव ग्रामपंचायत JSW कंपनीच्या विरोधात आमरण उपोषणास सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपाली भोईर, सदस्य संध्या म्हात्रे, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दीपक कोठेकर, जगदीश कोठेकर, कीर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, परशुराम मोकल, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रे हे सदस्य उपोषण करणार आहेत। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेण प्रतिनिधी प्रदीप मोकल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.